नमस्कार. आज आपण संत तुकाराम महाराजांची अजून एक कथा ऐकणार आहोत. संत तुकाराम महाराज दररोज विठ्ठलाचे अभंग गात असत. ते ऐकण्यासाठी अनेक साधू आणि भक्त विठ्ठलांवरील प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने येत असत. तथापि देहूमध्ये रामेश्वर भट्ट नावाचा एक माणूस राहत होता, जो धर्मशास्त्रांमध्ये पारंगत होता. लोक तुकारामांच्या कीर्तनांना गर्दी करत असत आणि त्याच्या स्वतःच्या प्रवचनाकडे दुर्लक्ष करत असत. तेव्हा तो मत्सर करू लागला. भट यांनी तुकारामांवर टीका केली आणि त्यांना शास्त्रांचे ज्ञान नसतानाही मराठीत बडबड करणारा वैश्य म्हटले. जेव्हा तुकारामांनी भट यांची टीका ऐकली तेव्हा ते नम्रपणे भट यांच्याकडे गेले. त्यांना साष्टांग दंडवत घातले आणि विचारले की त्यांच्या अभंगामध्ये काही चुका झाल्या आहेत का. योग्य अभ्यासाशिवाय इतरांना सल्ला दिल्याबद्दल भट यांनी त्यांना फटकारले आणि त्यांच्यावर पाप करण्याचा आरोप केला. भट व इतर लोकांनी त्यांना अभंग लिहिणे आणि गाणे थांबवण्याची आणि त्यांच्या सर्व विद्यमान रचना नष्ट करण्याची मागणी केली. आज्ञाधारकपणे तुकारामांनी त्यांच्या रचना गोळा केल्या, त्या एका रेशमी कापडात बांधल्या आणि त्या इंद्रायणी नदीवर नेल्या. त्यांच्या रचनांवर प्रेम असूनही तुकारामांनी भटला दिलेले वचन पाळले आणि तो गठ्ठा नदीत फेकून दिला. ते निराश होऊन नदीकाठी बसले. त्याच वेळेस एक चमत्काराचा क्षण आला आणि एक अद्भुत घटना घडली. तुकारामांचे सर्व अभंग इंद्रायणी नदीच्या पाण्यावर तरंगत वर आले, पूर्णपणे सुरक्षित आणि वाचता येणाऱ्या स्थितीत. ही घटना पाहून सर्व लोक थक्क झाले.